दूर दूर उभी आहे आता माझी शाळा, दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा, मी बाहेर उभा घेतो अंगावर झळा. दूर दूर उभी आहे आता माझी शाळा. दिसते आहे शाळा कानी येते आहे घंटा, घाई घाईत मुलं मुली चालत आहेत वाटा. दिसते आहे शाळा कानी येते आहे घंटा, घाई घाईत मुलं मुली चालत आहेत वाटा. आनंदाचे उत्साहाचे फिरतील पुन्हा वारे, दोघच फक्त बाहेर उभे लांबून बघत सारे. दोघच फक्त बाहेर उभे लांबून बघत सारे. कवितेच्या कोळ्या कोळ्या आवाजाची शाळा, पाडे सूत्रे उजळणी उजळणार. मलदे सूरज के मुंह पे मलाई, बुड़बक बादल पे करते चढ़ाई. अरे मलदे सूरज के मुंह पे मलाई, बुड़बक बादल पे करते चढ़ाई. खोले किताबें करे हम पढ़ाई, पानीपत में हुई थी लड़ाई. सुनो सुनो दिल की सुनो, डरो नहीं शेर बनो, डरोगे तो ठेंगा मिलेगा. पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, जो तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब, जो तुम खेलोगे कूदोगे बनोगे नवाब. बदमाशियों से जरा बाज आओ, थोड़ा किताबों से भी दिल लगाओ. अरे बदमाशियों से जरा बाज आओ, थोड़ा किताबों से भी दिल लगाओ. विद्या कसम हम पढ़ेंगे दबा के, मगर तुम भी देखो किताबों से आगे. बढ़ो जरा आगे बढ़ो, लिखा नहीं जो वो पढ़ो, डरोगे तो ठेंगा मिलेगा. पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, जो तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब, जो तुम खेलोगे कूदोगे बनोगे नवाब. ऐसे हवा में जो उड़ता फिरेगा, मंडे को टीचर का डंडा पड़ेगा. हाँ, ऐसे हवा में जो उड़ता फिरेगा, मंडे को टीचर का डंडा पड़ेगा. क्रिकेट का मैं करूँगा बहाना, कैंसल है मंडे को स्कूल जाना. जिद मेंटेन करो, चढ़ो माउंटेन चढ़ो, डरोगे तो ठेंगा मिलेगा. पढ़ोगे लिखोगे बनोगे नवाब, जो तुम खेलोगे कूदोगे तो होगे खराब. पढ़ोगे लिखोगे तो होगे खराब, जो तुम देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अकलो होश नमी दानम, हम हैं दिल है और जानम, बस दीवानगी दीवानगी दीवानगी.
करा गणितात. फोटो काढा कसं अरे आनंदच लुटायचा आहे आपल्याला सगळ्यांना. सगळ्यांनी उत्तर द्यायचे. चुंबकाचा त्याला शाबास. x अधिक y. मी दोघं गोष्टी बोलेल. पुढचं उदाहरण तुम्हाला देईल. याचं मी आधी हे प पद आणि हे दुपद अर्थ समजला असेल. शॉर्टकट. दुसऱ्या पदाचा वर्ग विस्तार. कळलं की नाही? सगळ्यांना लक्षात राहा. मागे विचारणार आहे मी आता. सगळ्यांना विचारणार आहे. बघा उदाहरण देतो. सोपं करून सांगतो. सोपं उदाहरण देतो. इकडे आता बघा कारण होते नाही सचिन साठी देतोय. तिकडे सोडून हे पुस्तक टाळ्या वाजा. ये सचिन सर लागणार तर चला टाइम नाही आपले. ये लगेच येऊ. सर आता हा बस म्हणणं समजून घ्या. हे मीडिया बदलामुळे काय झालं? तुम्ही माझ्या एकमेकांशी सुसंवाद मध्ये नाही आहात का? उठले का काय करतात? याच्यामुळे हा परिणाम आहे. लक्षात घ्या. माझा मुद्दा सांगायचा. हा जो परिणाम कशामुळे झाला? या युगामुळे झाला. आता घरात जर 100 लोक राहिले तरी ते एकमेकांशी विचार विनिमय करायचे आधी. आता 3 जर बसले ना, हा एक कोपऱ्याला बसतो तर दुसऱ्या एक कोपऱ्याला बसतो, तिसरा फक्त मोबाईल मध्ये एकमेकाशी संवाद साधणे. त्याचा परिणाम हा झाला. काय म्हणायचं तू का नाही? इथं गुज कमी झालं, बोलणं कमी झालं, त्याच्यात प्रभाव हा आपल्या याचा मानसिकतेवर पडत चाललाय. परंतु आपण विज्ञान करत बसलो आणि या गोष्टी विसरलो म्हणून अशी आपली फजिती होते मित्रांनो. पण आता भविष्यात तुमच्या मुलांसाठी असं काही घडू देऊ. विक्रमाचे अध्यक्ष हरी पाटील सर उर्फ आबा सर त्यांनी दीप प्रज्वलन करावे आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. मी असं सर्व शिक्षक वर्गांना विनंती करतो माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींतर्फे.
आपण पुढील कार्यक्रमाकडे ओढू. सरांचा सत्कार करायचा आहे आपल्याला, म्हणून मी आर एम पाटील सरांचा सत्कार योगेश, प्रताप आणि शीतल वसंत पाटील हे 3 लोक मिळून करतील. यानंतर पुढे एन जे नाना म्हणजे आपले एन जे पाटील सर यांचा सत्कार करतील प्रशांत, निलेश आणि कविता मोरे. कॅमेराकडे लक्ष राहू द्या. इकडे लक्ष. ओके, समोर इकडे लक्ष येतात. अजय पाटील सरांना बघून काय वाटतंय? एकदम मॅच्युअर सर. आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे. आम्हाला वाटायचे नाही की आमचे शिक्षक आहेत असं. काही वेळी असं वाटायचं आम्हाला. ओके, मुलांचा म्हणजे नारा होता आमचा एक. नाना एकदम मस्त मजेत. हा समोर इकडे लक्ष द्या. इकडे कॅमेरामध्ये. नाही ना, करू आम्ही काही आम्ही ते पण करू. हो, इकडे लक्ष द्या ना. समोर या कॅमेरा लक्ष द्या बरं. ते सर आपल्याला खूप म्हणजे कमी दिवसासाठी शिकवायला होते बहुतेक 1 किंवा 2 वर्ष होते, पण 10वीच्या एक्झामच्या वेळेस होते. त्यांची पण धावपळ खूप होती बरं. हो, झाडाचं पान, फूल, खोड, मूळ सगळं शिकवायचे आम्हाला. हो, सरळ लहान झाडाखाली बसवायचे आणि झाडं शिकवायचे. सर इकडे लक्ष. टेन्शन नव्हतं गोष्टी. झालंय ना, करून घेऊ आपण. सर इकडे लक्ष. पास होण्यापूर्वी मार्क देऊन टाकायचे सर. 6 मार्कला पास होतो चित्रकलेत. 5 मार्क कोणाला दिले नाही आजपर्यंत. सगळ्यांना 6च्या पुढे प्लस म्हणजे प्लस. काही डोळे नको लावू. इकडे आणि बरोबर संध्याकाळी शाळेत सुटायच्या वेळेस खेळायला जाऊ द्यायचे नाही, पण नाचवायचे 100%. तो आनंद. मी काय काय लक्ष ठेवू बरं. 1 मिनिट समोर. दादा 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 इकडे लक्ष. अरे ते कवितेचं नाव राहायचे की मुलं मोठी आहेत, मी लहान आहे. मॅडम यायचे आणि सांगायचे नाही, मी नाही जाते वर्गात, मुलं वेगळीच आहेत. असं होतं ना त्यावेळेस. मॅडम म्हणजे चुकून आल्या तर 1 तास पण लेक्चर पूर्ण घ्यायचं आपलं. सर मी नाही जात तिकडे. तर म्हणजे एस पी पाटील सर आता आपल्याजवळ आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची उणीव भागवण्यासाठी सोडून आम्हाला गाणे पण ऐकायचे मोबाईलमध्ये. खरं आहे ते. आणि आज जर आपण आले असते ना, खूप काहीतरी वेगळं केलं असतं त्यांनी अजून आज. म्हणजे त्यांनी वैयक्तिक खर्च पण करून टाकला असता आपल्या कार्यक्रमासाठी असं वाटतं मला. पण चला, झालं ते झालं. जे आपल्या हातात नाहीये त्या गोष्टीला इलाज नाही. काही बाकी गोष्टीला विशेष प्रेम आहे तुमच्याकडे, मग हे कळतच नाही. जाताना सांगून जाता एवढं फक्त काय प्रेम आहे असं. म्हणजे आम्हालाही सगळ्या शिक्षकांवर करायला तेच ना. मग बरोबर ना. पण अजून लालूच काय द्यायचे? 1 किलोची पिकं वाचून तुम्ही येतच का? बरोबर ना. या कोण आलं समोर. ओके ओके समोर. जाऊ नका, ते काही शिक्षक नाही आहेत, तुम्हाला छेडाने देणार भाऊ. त्यांचा सत्कार करतील निलेश भाऊ आणि प्रशांत दादा. समोर इकडे लक्ष. नाव पुकार. समोर इकडे दाव. स्वयंपाकी दादा का हो? पारोला कर स्वयंपाकी दादा. या राकेश डीजे वाले दादा. ओके दादा इकडे लक्ष द्या बरं. सचिन दा थोडं इकडे लक्ष राहू द्या बस. दादा इकडे बघा. डीजे वाले दादा आणि फोटोग्राफर. दादा थोडंसं इकडे. दादा गाणे कसे वाजवायचे? आमचे सर ऑटोमॅटिक नाचले पाहिजे. काय सर सर पण नाचले पाहिजे. खूप सहकार्य केलं. नाही नाही, तुमचं सहकार्य खूप मोठं आहे. तुमचं म्हणजे योगदान खूप मोठं आहे. हा ते मेहरबानी केली तुम्ही. पहिलं म्हणजे तुम्ही आम्हाला अजिबात त्रास नाही दिला. हा आणि माझे सगळे शिक्षक वर्ग तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन आमच्या कार्यक्रमाला हजर राहिले, म्हणून मी माझ्या मित्र आणि मैत्रिणींतर्फे तुम्हाला सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आता सगळ्यांनी आपलं आपलं मनोगत व्यक्त करायचंय. म्हणजे असं नाही. आणि हे बोलायला काय घाबरायचं? विषयी सांगा. कसं तुम्ही आहात पुढे तुमच्या आयुष्यात काय चाललंय, कसं काय सांगू. कोण कसं. आणि वाटलंच कोणाला काही गरज असं समजून घेतलं.
बिलकुल बिलकुल. आणि जर जमली सगळं सोय जर जमली तर मग टेन्शन नाही पुढे जाऊन. कसं आहे ना. हा हा हा. हो 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 मिठू. खरंय. चल सचिन सचिन राजेंद्र पाटील हे आपले मनोगत व्यक्त करतील थोडक्यात आपल्याविषयी जे असेल ते सांगतील. त्यात काय. आज सर्वांना एकत्र बघून खूप आनंद झाला आणि शिक्षकांनी जी काही आपल्याला शिकवण दिली त्यामुळे आपण आज जे काही आहेत ते आहेत. म्हणून शिक्षकांचे देखील मी आभार व्यक्त करतो व त्यांनी दिलेली शिकवण आज सुद्धा आपण आपल्या जीवनात वापरत आहे. त्यांचे हे उपकार आपल्याकडनं फिटणे शक्य नाही तरी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. हो हो ते बरोबर. बोलायला काय लाजायचं काम. आणि लाजायचं म्हणजे विशेष समजून द्या ना. अरे तुम्ही लहानाचे मोठे एकत्र झाले नाही काय लाजायचं काय संबंध आहे. हा तुमची ओळख करायची असेल तुमची ओळख करा. तुमचं काय तर ओळख तर तुमची आहेच. मला माहिती आहे हिचं नाव ते तिचं नाव ते एकमेकांवर. आत्ता काय परिस्थिती सध्या आत्ता काय चालू आहे तुम्ही काय करताय आत्ता परिस्थिती काय चालू आहे तुमचं त्याविषयी सांगा थोडस. बरोबर. दुःख आनंद सुख दुःख काय आहे. आणि ठीक आहे ना बाकी तुम्ही लपवायचा प्रयत्न करायला लपवा. आम्ही तुम्हाला काय खोदून कोण विचारणार नाही. पण सगळं सांग तुला घरला काय चाललं असं ते काय विचारता मी. आम्ही तेच ना मग. माझं नाव कविता सुभाष मोरे. मला दोडाच्याला दिलेलं आहे आणि मला 2 मुलं आहेत. साई विकी कुवर आणि ओम विकी कुवर. तर माझे सगळे मित्रमैत्रिणी जमलेले आहेत. मला खूप चांगलं वाटतंय आणि खूप खुशी होते की सगळेजण एकत्र आले. तसेच माझी एक इच्छा आहे की व्हॉट्सअपवर पण तुम्ही थोडासा वेळ काढून सगळ्यांसोबत थोडंफार बोलायला पाहिजे. कळलं ना. आणि सगळ्या सरांचा मी खूप मनापासून आभार व्यक्त केले कारण की सगळ्यांनी वेळ दिला. सगळे वेळ काढून आले. मेन आबा सर आमचे त्यांनी आम्हाला थोडीफार इंग्रजी शिकवली म्हणून आता आज आम्ही कुठल्या पदव्यावर आहेत. आज मी हॉस्पिटलमध्ये काम करते. हां 3-1 वर्ष झालेत मला रेग्युलर करते आणि चांगली शिकवण दिली सरांनी म्हणून आज मला काहीतरी करायला भेटलेलं आहे. खूप चांगलं वाटतं की स्वतः मनुष्य काहीतरी करतं म्हणून थोडंसं वेगळंच वाटतं. आणि माझं असं म्हणणं आहे प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर राहायला पाहिजे. कोणावर डिपेंड नाही पाहिजे. हा स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. बस माझं मनोगत संपलं एवढंच बोलतो. खूप सुरेख असं बोलल्यात कविताताई. आता पुढे आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहेत योगेश प्रकाश पाटील. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आर्य पाटील सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि माईक जवळ घेऊन मित्र व मैत्रिणींना आणि SP पाटील सरांना अभिवादन देऊन मी आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. माझं नाव योगेश प्रकाश पाटील आहे आणि इथं सर्व मित्र आणि मैत्रिणी आणि सर्व शिक्षक आले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. लाईफमध्ये कधी कधी असा मोड येतो की तिथं माणसाने थांबायला पाहिजे. आता माझ्याकडनं आयुष्यात एक कशी चूक झाली. मी 2-3 वेळा जॉबला लागलो होतो पण तरी सोडून दिली. ती चुकी सहसा कोणी नको करायला पाहिजे. लवकर सक्सेस होऊन जायला पाहिजे कारण की मग ते पुढे फ्युचरमध्ये थोडा त्रास होतो. कॉलेज इथं 10वी झाली त्यानंतर मी डिप्लोमा केला. त्यानंतर जॉबला वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. त्यानंतर चुकून मला थोडं हे झालं की स्पर्धा परीक्षा करू म्हणणं तर त्यात काही सक्सेस नाही झालो. त्यामुळे मला दुसरी महामंडळमध्ये नोकरी लागली होती. एअर इंडियामध्ये नोकरी लागली होती पण ती म्हटलं चला कुठेतरी आपण थोडी अपेक्षा जास्त करतो ना ती अपेक्षा नको करायला पाहिजे. लवकरात लवकर सक्सेस होऊन काहीतरी या गोष्टी करायला पाहिजे. आणि सरांनी जे आमची बॅचमध्ये असा एक पण मुलगा नसणार की त्याला इंग्लिश वाचता येत नाही कारण की आबा सरांचा एवढा धाक होता आम्हाला. आणि सर्वच सर गणितमध्ये मी आता गावामध्ये क्लासेस घेत होतो म्हणजे जवळजवळ 10-15 मुलांना आर्मीमध्ये कुणाला कुठे शिकून त्यांना थोडंफार हेल्प केली. आणि त्यामागचं विभू पाटील सर आपले NJ पाटील सर यांचं गणित सर्वांचं विज्ञान सरांचं भूगोल अजय पाटील नंतर आले होते. सगळ्या सरांचं NJ पाटील सरांचं मला इंजिनिअरिंग ड्रॉइंगला कामात आलं ते म्हणजे सर्वांचे आपल्यावर लई म्हणजे मेहरबानी होती आपल्या भाषेत हे केलं तर. आणि काही नाही मला खूप आनंद झाला सर्वांना बघून.
माझे 2 शब्द संपवतो. टेन्शन नको घेऊ काही दादा, तू सक्सेस होणार आहे त्याचं वेळ आहे. आणि बाबा लाईफ म्हणजे काम म्हणजे लाईफ आहे. वर्क इज स्मॉल पार्ट इन लाईफ. काम हे आयुष्यातला छोटा भाग आहे. आयुष्य वेगळं आहे काहीतरी. आयुष्य जगण्यासाठी कामच पाहिलं असं नाही. आता काय कुत्र आयुष्य जगतंय ते काम करतं का? मागून का आता मजेत राहतं. टेन्शन नाही घ्यायचं, लोड नाही घ्यायचं, होशील तू सक्सेस, काय टेन्शन नको. आता पुढील आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येथील कविता भारत. हॅलो, माझं नाव कविता भारत आहे. मला विंचूरला दिलेलं आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी 9वीला आहे, मुलगा 7वीला आहे. शिरूरला जातात इंग्लिश मिडियममध्ये. मला शेतकरी म्हणून दिलेलं आहे. विंचूरलाच राहते मी. सर्व सरांचे आणि मित्रमैत्रिणींचे आभारी आहे. निलेश भाऊ परमार बुद्रुककर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी आपला मित्र निलेश गोकुळ पाटील. सन 2014 धुळे जिल्हा पोलीस दलात भरती झालो असतो. सध्या धुळे तालुका पोलीस स्टेशनला नेमणुकीस आहे. खरं तर आपण 17 ते 18 वर्षांनी आज इथे भेटतोय. सर्वांचे चेहरे बदलले. शिक्षक म्हणा, थरथर होणारे लोकांना कायदा शिकवणं सोपं आहे, बंदोबस्त करणं सोपं आहे, पण इथे येऊन बोलणं अवघड आहे. तर 16-17 वर्षांनी आपण या ठिकाणी एकत्र आलो. खूप आनंद होतोय मनाला. कधी वाटलं नव्हतं की आपण सगळे एकत्र येऊ, या शाळेत येऊ, गप्पा मारू, मस्त्या करू, एकत्र शिक्षण घेऊ, जेव्हा सर आपल्याला शिकवतील. आणि योगायोगाने ही वेळ आपल्याला आली. खास करून या कार्यक्रमासाठी आपले घडवून आणली. खास करून आपले कृष्णा दादा असतील, योगेश असेल, प्रशांत किंवा मग आपला भारत असेल, या लोकांनी, या पोरांनी खरंच खूप कष्ट केले. पोरांना फोन करून पैसे जमा केले आणि हा कार्यक्रम घडवून आणला. आम्ही सर्व शिक्षकांचं आणि माझ्या मित्रांचं खूप खूप अभिनंदन करतो. जाताना एक कविता म्हणेल, पुन्हा भेटलो आपण. कधी वाटलं नव्हतं पुन्हा असा दिवस येईल. हास्याच्या लहरींनी मन पुन्हा भरेल. जुने दिवस, जुन्या आठवणी, आज परत रंगल्या त्या भेटी, जुनी गाणी, गप्पांची मैफिल, चहाचे ओठ, हसत खेळत संपला तो वेळ. थोडी छोटी वाट काढ गेला पण मैत्री नाही तिकटली. आपल्या मनातील ऊब अजूनही टिकली. फोटो काढा, मजा करा, क्षणांना आठवणीत साठवा. जीवन किती व्यस्त झालं तरी अशा भेटीत सुख कुठे मिळत खरी. सर्वांना थँक्यू, धन्यवाद. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहेत. आमची पोस्टिंग आता संभाजीनगरला आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. सर्व मित्र व मैत्रिणींना व आमचे सर्व शिक्षक हे इथं आल्याबद्दल त्यांचं प्रथम मी आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द बोलून. मला देवी आडगावला दिलंय. मला एक मुलगा आहे 12 वर्षाचा, एक 7 वर्षाचा. माझे मिस्टर शेतीच करता. धन्यवाद. सतीश भाऊ वर्लीकर करमाड बुद्रुककर. सासरवाडी, पाचोरा, नांद्रा. एक मुलगा एक मुलगी. नमस्कार, माझे नाव स्वाती किशोर पाटील आणि माझं मॅरेड नाव स्वाती किशोर माझं इथलं नाव स्वाती ज्ञानेश्वर पाटील आणि माझं मॅरेड नाव स्वाती किशोर पाटील. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. आणि मला जुनमैदा गावाला दिलं आहे बंदरबाडजवळ. मी माझ्या घरात खूप सुखी आहे आणि माझ्या जीवनात खूप आनंद आहे. आणि आमचे सगळ्या सरांचे खूप आभार की त्यांना आम्हाला असं घडवलं की आम्ही तिथं जाऊन सरांचं नाव हे काढू शकतो की आम्हाला सरांनी कसे संस्कार दिले, कसे बोलायचं, कसं काय करायचं, आपल्या मुलांना कसं शिकवायचं हे पण सरांनी शिकवलं आपल्याला. कारण की आपण शिकलो म्हणून आपण आपल्या मुलांना पण शिकू शकलो ना. आपल्याला जर काही आलं नसतं, आपण शाळेत गेलो नसतो, आपण काय केलं, आपण शाळेत मस्ती केली, अभ्यास केला, सगळं केलं. आपण ते आपल्या मुलांना पण बोलतो ना, आम्ही हे केलं, आम्ही त्या शाळेत हे होतं. आता मुलं काय करता, मोबाईल घेता आणि मोबाईल घेऊन बसून खेळत बसता, गेम खेळतील काय. आणि अभ्यास पण त्यांचा कसा, आता मोबाईल घ्यायचा, गुगलवर टाकायचा आणि अभ्यास करायचा.
आमचं तसं नव्हतं. आम्हाला सर द्यायचे, उदाहरण द्यायचे, त्याचं सोल्युशन म्हणजे असं व्हायचं की आम्ही ते स्वतः सोडायचो. असं दुसऱ्यांची मदत नाही घ्यायचो. यायचं नाही यायचं आम्ही करायचो, कोशिश करायचो, पण असा मोबाईलचा सहारा नव्हता. तर आता मुलांना असं वाटतं की आपल्या मुलं शिकतील, करतील का, आपल्यासारखे होतील का, काय होईल मुलांचा एवढा विचार करतो. पण होईल, आता युगच तसं आहे मोबाईलचं. होईल, चला मग. आता शेती करता काही मार्केटिंग मध्ये आणि मी किराणा चालवते काही गटाची CRP. पाटील 10वी पर्यंत इथं शाळा शिकलो. 10वी नंतर घरच्यांनी विचार केला की जाऊ दे आता पुढे परिस्थितीनुसार मी अहो चुकीचं जे झालं ते आता इथं बोललो. आज पहिल्यांदा बोललो. शाळेत आजपर्यंत म्हणजे छड्यात काढल्या. पहिली तर 10वी पर्यंत छड्यात काढल्या. इथं बोलल्यामुळे लग्न वगैरे झालं. एक मुलगा आहे. पिंपळकोडा पिंपरीची सासरवाडी आहे. बस ठीक आहे सर. नाव सुनीता विष्णू शिंदे. मला साखरे तालुक्यात दिलेलं आहे. सवाई म्हणून गाव आहे माझं. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझे मिस्टर 2 व्हीलरचं काम करतात. हवा असतो, फुलांना गंध हवा असतो. माणूस हा एकटा कसा राहणार, कारण त्याला मैत्रीचा छंद हवा असतो. मी सोपान धनराज पाटील. माझं शिक्षण झालंय B फार्मसी, डिप्लोमा फार्मसी माझं चाळीसगावमध्ये झालं. KDMGS इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चाळीसगाव. आणि माझं B फार्मसी झालंय डॉक्टर APJ अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फार्मसी इंदोर. तर मी 5 वर्ष सिप्लामध्ये होतो मुंबईमध्ये. 5 वर्ष सिप्लामध्ये काम केलं. तिथून मी आता इंदोरला आहे सर. आता तिथं नोकरी करतोय. आता मला तिथं कमीत कमी 8 वर्ष होऊन गेले. तर आता चेंज करायचं चालू आहे. आणि माझं 2018 मध्ये लग्न झालं. मला 6 वर्षाची मुलगी आहे. थँक्यू. माझी सासरवाडी बोरस, चाळीसगाव बोरस. माझे मित्रमैत्रिणींना पण धन्यवाद. आणि मला दिलेलं आहे रामेश्वर पायास द्यायला. पण माझं सर्व्हिसनं मिस्टर पुण्याला आहे. मी पुण्याला राहते आता सध्या. मला 2 मुलं आहेत आणि एक मुलगा मला 7वीत, एक मुलगा 5वीला. परिवार संसारात मी खूप सुखी आहे, आनंदी. थँक्यू. नमस्कार करतो. बेसिकली तर घाबरतो आहे. आज सर्व टॉप आहे. कारण की साहजिकच या गोष्टी होणारच आहेत. कारण की आजपर्यंत लाईफमध्ये कधी हेच शेअर नाही केला. मी तर ऑलमोस्ट भरपूर ठिकाणी केला आहे. पण तरी आज सुद्धा जे 15 वर्षांनी 2008 2025 17 वर्षानंतर आपण एकमेकांना व्हिजिट करतोय. तर भरपूर लोकांचे चेहरे बदलले, नावं बदलले, पण बिहेवियर काय मला माहीत नाही काय काही नाही असं म्हणून. माझा सोडामन नाना मोरे. मी सध्या आता मार्केट रिसर्चमध्ये पुण्यामध्ये आहे. मी जवळपास 10 वर्षापासून पुण्यामध्ये आहे. मी आधी BSc केली केमिस्ट्रीमध्ये आपलं RL कॉलेजला. त्यानंतर मी AICS कॉलेज आपली बॉम्बेची युनिव्हर्सिटी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. त्यात आम्ही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केली. कृष्णा पण माझ्यासोबत होता. 3 वर्षापर्यंत आम्ही ऑटो सेक्टरमध्ये होतो. म्हणजे कॉलेज आणि कंपनी दोघं आम्ही करत होतो. त्यानंतर आमचा जो बॉन्ड संपला आणि जेव्हा त्या फर्स्ट सेकंड थर्ड ज्या नाईट शिफ्ट होत्या करायच्या वैतागलो होतो. कृष्णा पण बेसिकली वैतागला होता. त्याला तर करायची जास्त आठवण येत होती. कामं काही आठवण जास्त येत होती करायची. तर त्यांनी ते सोडलं. नंतर मी पण तो म्हणजे त्या एका प्रोडक्शन लेवलला जाण्यापेक्षा मी डिसाईडेड केलं की स्वतःचा एक सेल्फ एम्प्लॉय म्हणून आपण काम करूया. कारण की जिथं जो पैसा आहे सेल्फ एम्प्लॉयमध्ये तो आपला जॉब करण्यामध्ये नाही. मुळीच तुम्हाला 1 लाख पगार जरी असली पण तुमची लाईफ ही सॅटिस्फाईड नसते. बेसिकली हा पॉईंट येतो. आपल्या फॅमिलीला वेळ देता येत नाही, काही येत नाही. मी बेसिकली अजून अनमॅरिड आहे. ओके. तर नंतर मी मार्केट रिसर्चमध्ये गेलो. कांता नावाची कंपनी आहे. ही बेसिकली जर्मनची कंपनी आहे. हिचे जवळपास आपल्या भारतामध्ये 20 राज्यांमध्ये वर्क करते. ही डाटा कलेक्शनची कंपनी. ही कुठली मार्केटिंग मार्केटिंग सेलिंग कुठलाही प्रोडक्ट प्रमोशन करणं थर्ड पार्टी असं काही पर्चेस आमचा. एक्झाम्पल जर सांगितलं रिसर्चमध्ये काय असतं, आपण जेव्हा सर्व्हे करत असतो, इलेक्शन सर्व्हे असतात, पोलिओचे सर्व्हे असतात, जनगणनेचे सर्व्हे करतो आपण. एखाद्या कंपनीला डाटा प्रोव्हाइड करायचा असेल तर लोकांना जाऊन व्हिजिट करणं, त्यांचा फेस टू फेस आपण इंटरव्ह्यूज घेणं आणि तो डाटा देऊन त्या कंपनीला कळते की आपली व्हॅल्यू मार्केटमध्ये काय. एक्झाम्पल जर बघितलं, आता जर एक्झाम्पल तुमच्याकडे टाटाची गाडी आहे, टाटा वगैरे, टाटा पंच आहे, टाटा नेक्सॉन आहे, टाटा हरियर वगैरे गाड्या आहेत. जर एखादी मॉडेल टाटावाला नवीन लॉन्च जर करत असेल तर आधी जुन्या लोकांचा आधी फीडबॅक येत असते कंपनी. त्याच्यासाठी आपण फेस टू फेस लोकांना व्हिजिट करतो आणि त्यांच्याविषयी गाडीचे फीचर्स वगैरे आणि त्यांचे एक्सपेक्टेशन काय आहेत आणि त्यांना आपण काय बदल करू शकतो गाडीमध्ये अजून, त्या प्रकारे 100 सीट डिवाईड केली असते पुण्यामध्ये. ओव्हरऑल मी पुण्यामध्ये म्हणजे 4 लोकांची टीम आहे आता नॉर्थ ईस्ट वेस्टमध्ये. पूर्ण ठिकाणी जवळपास 50 लोक आहेत माझ्या टीममध्ये आता आणि डाटा कलेक्शनचं काम असतं आमचं.
सॅलरी वगैरे सॅटिस्फाईड आहे असं काही एकदम जास्त नाही मला, पण त्यानंतर मी फील्ड चेंज केली. राहिला दुसरा प्रश्न, लाईफ अशीच असते. खूप आनंद वाटला मला आज, कारण की बेसिकली 6-6 महिनेच घरी येतो. जास्त घरी येण्याचं मला इंटेन्शन नसतं एवढा, कारण की एक माणसाला हॅबिट लागते एक नवीन नवीन टेस्ट शेअर करायची ते करायची. तर खूप मला आनंद वाटला सरांना भेटून आता एवढंच मी सर बोलतो. आणि थोडा एक मायनर प्रश्न होता. बेसिक लोक फेलियर आहेत. कोणी जर शेती करत असेल, कोणी कुठला बिझनेस करत असेल, याचा अर्थ असा नाही आहे की आपण फेल आहोत किंवा कोणी जॉबला आहे. इथं जास्त कोणी जॉबला नाही, इथं फक्त मोजून 5 ते 6 लोक असे की प्रायव्हेटमध्ये कोणी गव्हर्नमेंटमध्ये. त्याच्या पलीकडे कोणी एक सॅटिस्फाईड नाही, जॉबला नाही येत असे. त्यासाठी प्रत्येकाने असं मी आहे म्हणून असं काही कुठला पण असतो लाईफ आपण लाईफ कशी जगतोय, हॅपी जगतोय का थोडं एक डिफरन्स घेऊन जगतोय का कोणाला आपण म्हणजे अनसॅटिस्फाईड इंटरनली जर आपण अनसॅटिस्फाईड झालो ना, त्या लाईफला त्या पैशाला व्हॅल्यू नाही आहे. थोडक्यात सांगायचं असं, तुम्ही तुमच्याकडे 10 रुपये असू द्या, एकाकडे करोड रुपये आहेत, पण त्याला कुठला आजार असेल तर तो दिवसभर रात्रभर झोपत नाही. पहिली गोष्ट आहे की, आणि ज्याच्याकडे 10 रुपये तसं इन्कम जरी असेल तर तो निवांत आरामशीर आपल्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करतो आणि तो सुखी असतो. गाव असो शहर असो, प्रत्येक ठिकाणी लोक सारखेच असतात, प्रत्येक ठिकाणी असतातच, ॲग्रीमेंट होतातच, प्रत्येक ठिकाणी पॉलिटिक्स असतेच, असं कुठला स्पार्ट नाही. फक्त आपला इंटेन्शन काय आहे, आपला जगण्याचा हा महत्त्वाचा मोटिव्ह असतो. बेसिकली माझं नाव तर खूप हायलाईट होतं ग्रुपमध्ये, कारण की काय कमेंट्स करत होतं असं म्हणून, पण असं काहीच नाही. तुम्ही मला बघितलं असेल आता, तर ठीक आहे. धन्यवाद, थँक्यू. काही चुका झाल्या असेल तर मला माफ करा. नमस्कार सगळ्यांना, मी उज्ज्वला ज्ञानेश्वर शिंदे. मला भेट करायला दिलं आहे. मी संभाजीनगरला राहते. खरंच गेल्या वर्षापासून वाटत होतं की आपण सगळे भेटून मैत्रिणी. तर गेल्या वर्षापासून आम्ही नंबर शोधत होतो सगळ्यांचे, आणि आज खरंच सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद ताई, तुमच्या बोलण्यात खूप आनंदाचा दिवस आहे आज. पुढील आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येतील राहा कुशल पाटील. माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव राहुल कुशाल पाटील. आपण इथं एक दिवसीय शाळेनिमित्त जमलो आहोत. मला खूप आनंद येतोय. असेच भेटत राहा, बोलत राहा, आनंदी राहा. मी घरीच आहे, शेतीच करतो, लग्न वगैरे बाकी आहे. अजून 2 शब्द समजतो. आपलाच मित्र, आपलाच भाऊ आहे, मग काय. आता आपलं पुढे आपलं मनोगत व्यक्त करायचं शीतल पाटील. नमस्ते, मी शीतल योगेश पाटील. मला निंबोराला दिले, बडगाव तालुक्यातील. मी सध्या पाचोऱ्याला राहिलं. माझे मिस्टर आर्मीत आहेत, सध्या पोस्टिंग प्रयागराजला आहे. माझी मुलगी 9 वर्षाची. सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद ताई. आणि हॅलो, नमस्कार सर्वांना. जवळ गेलं म्हणजे काय नाही. अरे भाऊ, हे आपलेच यांच्यासोबत आपण लहानाचे मोठे झाले, इथे बोला काय सर लागते ना. काय करावं मित्रा, तुझं एवढा मोठा माणूस झाला, एवढा धिप्पाड माणूस, धिप्पाड घरी आहे, आणि यांच्यासोबत बोलायला लागतोय म्हटल्यावर चला ठीक आहे. तिथून म्हणतो का बाबा, जागेवर बसून म्हणतो का, आपण कळू तरी आम्हाला तू करतो काय, कुठे आहे, काय आहे. मी वैशाली संदीप पाटील. मला वरखेडीला दिलंय. मला 2 मुली, 1 मुलगा आहे. माझे मिस्टर शेती काम करतात. धन्यवाद वैशाली ताई. हे समाधान सुनील इंगडे. मी आहे कंपनीमध्ये सासरवाडी जळगाव. एक मला एक मुलगी आहे, मिशेल वाजला आहे कंपनीमध्ये. पाटील. नमस्कार, माझं नाव शीतल संजय पाटील. मला लोणपिराचे इथे दिले. माझे मिस्टर BSF मध्ये. आता हल्ली आमची पोस्टिंग जम्मू काश्मीरला आहे. सगळ्या सरांचं मनापासून आभार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व गुरुजनांना माझा साष्टांग प्रणाम व सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार. मित्र हो, मी 10वीत असताना अपयश झालो. बाबांनी भरपूर प्रयत्न केला, पण त्यांचे जे प्रयत्नांना मी साध्य ठरलो नाही. पण नंतरच्या प्रयत्नात मी झालो उत्तीर्ण 10वी. मी SY पर्यंत शिक्षण घेतलं. पण परिस्थिती अशी होती की नाही जमलं पुढे. माझ्या लग्न होऊन 9 वर्ष झाले. मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. सध्या तरी मी शेतीच करतोय. सध्या भाजीपाला शेतकरी म्हणून माझी ओळख आहे, पण भविष्यात मित्राच्या साथीने व गुरुजनांच्या आशीर्वादाने प्रगतील शेतकरी म्हणून आपली ओळख होईल असे प्रयत्न तर सध्या चालू आहेत. सांगायचं
मुद्दा असा आहे मित्र, आपण खरं तर कृष्णा झाले, योगेश दादा झाले, यांच्या प्रयत्नाने किंवा सगळ्या मैत्रिणींच्या सहयोगाने आपण एकत्र जमलो, तर मनाला फार आनंद होतोय. थोडस तिकडे तर मनात तर भरपूर बोलायचं होतं, पण इकडे थोडं धगधग होत होते कधी ना कधी, म्हणजे पहिल्यांदाच योग येतोय बोलण्याचा. तर ठीक आहे, समजून घ्या. धन्यवाद. नको यायला पाहिजे असा प्रयत्न कर काय. आता पुढील आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहेत सुवर्णाताई. कोणा फोन उचलीन कोण मी सुवर्णा कैलास पाटील. मला बिलालीला दिलंय, बेटावर बिलाली. माझे मिस्टर महसूल सेवकमध्ये येतच. ताई मोठी पीस ती म्हणतात काय कर ना दादा. आता आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे येतील आदरणीय शिक्षक वर्ग व माझे मित्रमैत्रिणींनो, आज खूप आनंद झाला आहे. आज आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम 1 वर्षापासून चालू होता, आपलं होतो का नाही होतो, तर शेवटी आज कार्यक्रम कृष्णा व योगेश यांनी घडून आणला व्यवस्थितरित्या. खूप छान वाटतंय, आज खूप आनंद होतोय. माझं नाव प्रताप लक्ष्मण निकम. मी सध्या महाराष्ट्र सुरक्षा बल लातूर या ठिकाणी कार्यरत आहे. आज खूप भीती वाटते. सरांनी खूप आम्हाला व्यवस्थितरित्या शिकवलं. आमच्यावर खूप जोर होता शिक्षणाचा, म्हणजे इंग्लिश हा विषय म्हणजे खूप सर खूप सुट्टी झाली तरी आम्हाला शिकवत बसायचे. खूप आनंद होत आहे आज. मी शेती करते, मला 2 मुलं व 1 मुलगा आहे. 2 वाढ. जय तानाजी मिस्त्री. मी 1ली ते 4थी लोक इथं शिकलो. 5वी मध्ये इथं आलो. आबा सर सड्या मारत होत. कंपनी जैन कंपनी मध्ये 8 वर्ष काम करलं. 8 वर्षानंतर वडील वारल्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर शेती करली. जुनं लाकूड घ्यायचं, नवं करायचं, हे झालं. मग तिथून शेती करतोय आता. वेगवेगळ्या मोजके शब्द बोलले, पण महत्वाचे बोलले भाऊ. आता पुढे आपला मनोगत व्यक्त करण्यासाठी येणार आहेत प्रतिभा राजेंद्र पाटील. माझं नाव प्रतिभा. माझे मिस्टर मुंबई पोलीस दलात आहे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. आज मला खरंच खूप आनंद झाला. आपण 17 वर्षांनी भेटलो आणि आबा सरांनी पण खूप छान पद्धतीने इंग्लिश शिकवली. माझी मुलगी कॉन्व्हेंट स्कूलला आहे, पण तिला इंग्लिश शिकवताना मला थोडीशी पण अडचण येते. ती फक्त आबा सरांमुळे. जेव्हा त्यांनी ज्या शिस्तीने आपल्याला इंग्लिश शिकवली ती खूप कामी येते. आणि तसंच मी सर्व गुरुजन वर्गांचे आभार मानते की त्यांनी चांगले संस्कार दिले आपल्याला. धन्यवाद. अनुभव आनंद झोपला. हॅलो सगळ्यांना नमस्कार. मी प्रशांत गौरव पाटील. मी शेतीच करतो आणि काय सगळं व्यवस्थित आहे घरी. मी एका टायमाला 45 क्विंटल मिरची पिकवतो. डेमसं पण आहे, सगळं आहे. शेती व्यवस्थित करतो आम्ही. 3 भाऊ घरी आहेत, 2 ट्रॅक्टर आहेत, सगळं काही व्यवस्थित आहे. सगळे घरी. सासरवाडी धुळं बिल्लही आहे. 2 मुलं आहे. आमची तर काही शिकायची बोंब पडली नाही, पण मुलगा शिरपूरला टाकलाय, आता मुलगी पारोड्याला आहे. सगळे हे योग्य आहे तुमचं. तुम्ही शिकलेले पण मुलांना शिकवायचं. माझं नाव अनिता धर्मा पाटील. मला तरवाड्याला दिलेलं आहे. आता 8 वर्षापासून नाशिकला गेलेली आहे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मुलगा 10वीला आहे, मुलगी 9वीला आहे. धन्यवाद सगळ्यांना. धन्यवाद ताई. काही टेन्शन नाही ताई. तुमची परिस्थिती कशी आहे मलाही माहिती आहे. मी म्हणजे जाणून आहे सगळं तुम्हाला. तुम्ही आल्यात. माझं नाव आहे समाधान बापू पाटील. व्यवसाय शेती. लग्न झालेलं आहे. मशवती सासरवाडी आहे. 1 मुलगा 1 मुलगी. रुपाली वाल्मिक पाटील. मला भोरटेकला दिलं आहे. मला 1च मुलगा आहे. नाशिकला राहते. माझे मिस्टर सर्व्हिसला आहे तिथं नाशिकला कंपनी. वंदनाला दिलेलं आहे.
आणि आम्ही सुरतला राहतो. माझे मिस्टर कंस्ट्रक्शनचं काम करतात आणि मी टेक्सटाईल मार्केटला मी ऑफिसमध्ये काम करते. आबासरांनी खूप शिकवलं आम्हाला, तरी पण मी 1 वर्ष मी क्लास केले. क्लास करून मी ऑफिसमध्ये जॉबला लागले. सगळं व्यवस्थित. मला मंडळाला दिलं आहे 2 मुलं 1 मुलगी आहे. माझ्या घरचे शेती करतात. गाडी आमची क्रुझर ती चालवतात. राहिलं मीच. माझं नाव कृष्णा एकनाथ निकुंज. सगळे ओळखत असतील, मला बऱ्यापैकी ओळखत असतील. मी तर गावातच आहे. पहिले जॉबला होतो, जॉब सोडला, आता गावात आहे. माझं लग्न झालं आहे. माझी सासरवाडी आहे वाळकी चोपडा तालुक्यातील. मला 3 वर्षाची मुलगी आहे. मी आता सध्या शेतीच करतोय. बाकी राहिला विषय बोलायचा, माझ्याविषयी बोलणं झालं. आता आपण जमलो तिथे याच्यावर काहीतरी चर्चा झाली पाहिजे. आता झालं एकमेकांचं बोलणं आपलं, बरोबर ना? कोण कुठे होतं, काय होतं, कोण आता कोणाची परिस्थिती काय कोणाला काय माहीत नाही, बरोबर? कुणाच्या आयुष्यात काय चालू आहेत, घडामोडी काय चालू आहेत, कोणाला किती मुलं आहेत काय ते पण माहीत नाही. एक वेळ अशी होती की लहान होतो, भांडण करायचो, याच वर्गात बसलेलो आपण, एकमेकांशी भांडायचो, एकमेकांसोबत एका डब्यात जेवलो होतो, एक सोबत. जरी माझा मित्र नाही आला बाबा तर मी पण आज शाळेत जाणार. आणि अशी पण मेंटॅलिटी होती त्यावेळेस. माझा मित्र जात नाही, मी पण जात नाही, काही गरज नाही. आणि एक तर मोठी म्हणजे भीती एकच होती, आबासरांची गाडी आली म्हणजे बाकी पडून जायचे, मागच्या वाटेला पडायचे, बरोबर ना? आणि एवढंच आहे, सचिन जरी आवाज आला त्याला विचारायचे, कर तुझा आबा येणार का, येणार का? आणि त्याला जर सांगितलं माझे आबा येणार नाही आहेत आणि आबा जर चुकून येऊन गेले, मग सचिनची हजरी घ्यायची बरोबर. तू नाही सांगितलं, तुझी वेळ आले कस काय? असं पण व्हायचं. झालंय असं, बहुतेक वेळ झालं नाही काय, बरोबर आहे ना? आणि कसं आहे, जुन्या गोष्टी, जुनी चेहरे, म्हणजे आता हा जो मेळावा आहे ना आपला, जुन्या माणसांचा नाही तर जुन्या आठवणींचा पण आहे. जुन्या आठवणी, आपण कसे होतो, काय होतो, आज कोण कुठे, ते जाऊ द्या. जो तो आपल्या आयुष्यात खुश आहे, आनंदी आहे. पण मैत्री आहे ना, आता कसं आहे माहिती आहे का, हे रक्ताचं नाही ना, बंधनाचं नाही, हे आपुलकीचं नातं आहे. आणि हे नातं सगळ्यात श्रेष्ठ आहे. एकदा तुमचा सख्खा भाऊ तुम्हाला धोका देईल, पण मित्र मैत्रीण कधी धोका देणार नाही. म्हणून मित्र मैत्रिणींना कधीतरी नका रोज 8 दिवसांनी एकदा फोन करत जावा, काय चाललंय नाही चाललंय. तुम्हाला जर काही तुम्ही अडचणीत असाल, नाही तुम्हाला फुल तर फुलाच्या पाकळी एवढी तरी मदत करू आपण. नाही पैशांची मदत झाली, तुम्हाला हिंमत तरी द्यायचं काम करतील मित्र. एवढं तर करतील निश्चित, मला माहिती ना आपले मित्र आहेत तसे. तसं आपल्याला वाटतं का तुम्हाला कोणी हे बोलणार नाही बॉस? म्हणून सगळ्यांशी बोलत राहा जावा. आणि आपले गुरुजन वर्ग, मग काय बोलायचं आता. आपले सर RM पाटील सर उर्फ आबा. RM पाटील सर म्हटलं की थोडा दुरावा आहे ना, आबा म्हटलं की आपला पण आहे. नाही कोण आबा सर नाही, आम आबा सर, असं थोडंसं बरं वाटत बा. बाकी ना गोष्टी ऐकाले शे ना. सगळे सर असतील, खूप सहकार्य करा आपले. अजय पाटील सर म्हणतात आपला टाइमले त्या तर आपल्याला क्रिकेट खेळत असं वाटत की नाही बाबा, शिक्षक नाही, आम्हाला मित्रच येतच. 1 नंबर होतं. ठाकरे सरांचा तर विषय त्यांनी जर काय 2-1 वर्ष तरी आपल्याला, पण खूप भारी. बोर्डाच्या एक्झामच्या वेळेस मी बघितलं सरांची लई धावपळ. असं वाटतं सरांना की देवगावचं बोर्ड त्यांचं सर आता 100% निकाल लावून दिला आपल्या. आणि लावला होता वाटतं त्या वर्षी ना सर, 100% निकाल लावला होता होते. आणि आपले इंजिनियर सर खो खो खेळवायचे आपल्याला, आठवण आहे ना? आपला आवडता खेळ तोच होता होते, खो खो. हात फुटू दे, गुडघे फुटू दे, तोंड फुटू दे, पण खेळवायला काही सोडवली दादा मी. तिकडे काही गवाय ना काय माहिती. म्हणजे मुलांनाच नाही, मुलींना पण तेवढं छंद होता त्या खेळाचा. बाहेर गाव जायचं, खेळायचं, तो एक टाइम वेगळा होता, आनंद वेगळा होता, मित्र सारखी होती. आज आपल्यामध्ये आपले SP पाटील सर नाही आहेत, त्यांची उणीव तर आहेच आपल्याला, पण ते पण व्यक्तिमत्व एक वेगळं होतं आपल्यासाठी. आपल्या बॅचवर एक म्हणजे वैयक्तिक वेगळं प्रेम होतं आप्पांचं. ते तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शाळेत कधी शिकवलं नाही, आपण काय झाडाखाली घेऊन जायचे, मुलांना बोर वाटायला लागलं की मोबाईलवर गाणी लावून ऐकवायचे. एवढं प्रेम होतं की नाही? पण चला ठीक आहे, जे गोष्टी आपल्या हातात नाही आपण त्याला काही करू शकत नाही. बाकी बस त्यांना आठवणीत ठेवा, एवढंच आपलं म्हणणं आहे. बाकी अजून सर अजय पाटील सर झालेत, RH पाटील सर झालेत, सेवानिवृत्ती झालेत सर. आणि आपलं आता आप्पा गोडगुडचे आप्पा, त्यांच्याविषयी सगळ्यांना माहितीच आहे, सांगितलं मी थोडक्यात. पण का अजून मोकळं सांगून देऊ, बाकी गोष्टी कसं आठवणी करून देऊ तुम्हाला हो थोडक्यात. आप्पांचं कसं होतं ते एकदा मला ते आठवतंय, भांडण झालं होतं बहुतेक शाळेत, आपल्या शाळेत काहीतरी. ते लय चर्चेत होतं आपलं, झालं ते सगळ्यांना आठवण पडली त्या गोष्टीची. पण जेव्हा भांडण झालं तेव्हा मला आप्पांनी सांगितलं, जाणे बाळा म्हणे ऑफिसमध्ये मला चप्पल हात घेऊन म्हणे. नेम खाली बसलेलं होतो, मी गेलो चप्पल घ्यायला, तिकडे शिल्पी गुरुजी आणि सोनवणी गुरुजी यांचं काय चालू होतं काय नाही. त्यांनी जेव्हा ते भाजीचं पातेलं मारून फेकलं ना, बरं झालं मला लागलं नाही ते.
मग सिंधू गुरुजीने सांगितलं "अरे बाबा तू जाय म्हणे ते आपण झुकता जाते म्हणे तुला लाग घेते काय करशील म्हणे असं एकदा तो ऍक्सिडेंट होता चला ठीक आहे चांगलं होतं ते आपण ते कसं होतं तो झालं तुमच्याकडून आम्हालाही आनंद झाला तुम्हालाही आनंद होता आणि आज त्या गोष्टी काढून खूप आनंद होतोय म्हणजे ते आठवण करून आनंद होतोय पण बाकी माझ्या आयुष्यात मी एकदम व्यवस्थित खुशी आनंदात आहे शेती करतोय आता मी आमच्या गुरुजन वर्गांना विनंती करतो की सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं पहिल्यांदा प्रथम मी आबासरांना विनंती करतो की सर ताईंना ठीक आहे मी तर यांना यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं